मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला 2 वर्ष पूर्ण झाली असून सरकारने यावर आतापर्यंत 70,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च केला आहे। पडताळणीच्या प्रक्रियेनंतर आता राज्यातील पात्र लाभार्थी महिलांची संख्या 1,66,00,000 अशी ठरलेली आहे। निकषांचं उल्लंघन केल्यामुळे टप्प्याटप्प्याने तब्बल 81 लाख महिला अपात्र ठरल्या। आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा 1,500 रुपये देणाऱ्या या योजनेचा विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला सत्तेवर पुन्हा विराजमान होण्यासाठी फायदा झाला होता। तर महायुती सरकारला सत्तेवर पुन्हा विराजमान करणारी गेम चेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज 2 वर्षांची झाली आहे। या योजनेवर सरकारने आतापर्यंत 70,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च केलाय। बदललेल्या लाडक्या बहिणींबाबत चर्चा होणार आहे। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। राज्यात 80 लाख लाडक्या बहिणींची नावं वगळल्याने खळबळ उडाली होती। केवायसी मध्ये चुकीच्या पद्धतीने वगळलेल्या लाडकेंना आता पुन्हा लाभ देण्याबाबत ही चर्चा होण्याची शक्यता आहे। या बहिणींची नाराजी आता दूर होणार आहे, कारण लाडक्या बहिणींच्या केवायसीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे। मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींची नाराजी काही प्रमाणात का होईना दूर होण्याची शक्यता आहे। लाडक्या बहिणींसंदर्भातली केवायसी न झालेल्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। ज्यांची केवायसी बाकी आहे त्यांना पुन्हा संधी देण्यास सरकारची तयारी आहे। ज्यांना केवायसी करायची असल्यास विंडो ओपन करण्यासाठी सुद्धा तयार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। केवायसी अभावी 60 लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालाय। लाडक्या बहिणींच्या केवायसी बाबत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचे संकेत दिलेले आहेत। अर्ज बाद झालेले नाहीयेत। खरं तर महायुतीची एक सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे। लाडकी बहीण योजनेतून तब्बल 5 लाख महिलांना वगळण्यात आलंय। महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली। योजनेतून वगळण्यात आलेल्या या 5 लाख महिला कोणत्या आहेत पाहूया।